सगळे, मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबला. जे अगोदर पोस्ट केलेले व्लॉग्स आहेत, जे काही व्हिडिओज आहेत, तर त्याला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद करते. आणि असेच सपोर्ट करत राहा, असेच नवीन नवीन ब्लॉग्स येतील आणि नवीन नवीन व्हिडिओज वगैरे तुम्हाला अजून गोष्टी माहिती होतील. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर का अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन ऑन करून द्या, जेणेकरून मग असेच नवीन नवीन व्हिडिओज आल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि माझे ब्लॉग्स कसे वाटत आहेत तुम्हाला, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. तर आज आता नवीन ब्लॉग चालू केलेला आहे आपण. आणि माझं चालू होतं की आता काल भाजीपाला वगैरे आणलेला होता सगळा, पण काल उशिरा आलो त्यामुळं मग काही टाईमच नाही भेटला निवडून ठेवण्यासाठी. जसं मी सांगितलं की आम्ही कालच गेलो होतो भाजीपाला वगैरे आणण्यासाठी, काही सामान आणण्यासाठी, पण कालचा व्हिडिओ ना मी कंप्लीटच नाही करू शकले. तर मग त्याच्यामुळे म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्येच दोन्ही पण पोस्ट करून देऊया. तर मग भाजीपाला वगैरे घेतला आणि नंतर मग आम्ही गेलो होतो एका स्टोअरमध्ये, थोडंसं काही सामान वगैरे, दूध वगैरे घ्यायचं होतं. सुपर मार्टमध्ये गेलो आणि तिथून मग थोडंफार सामान वगैरे घेतलं आणि तिथून मग इस्कॉन टेम्पलला गेलो. तर मग तिथं दर्शन वगैरे करून घरी आलो. आज भाजीपाला निवडण्याचा कार्यक्रम चालू आहे माझा. काल आम्ही भाजीपाला आणला पण खूप लेट झालेलं होतं, तर मग नंतर काही दिसणंच नाही झाला. आणि एक दिवस भाजीपाला ठेवल्याच्या नंतरच मग असं पूर्ण मेथी वगैरे ना सुकून गेली आहे. एक दिवस ठेवला की थोडंसं त्याला एकदम सुकल्यासारखी झाली आहे. तर मग निसून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं तर मग जास्त दिवस टिकते. आणि म्हणजे कोथिंबीर तर थोडी फ्रेश आहे, पण मेथीच जास्त थोडीशी एकदम सुकल्यासारखी झाली आहे जास्त. तर सगळं मी काय करते, प्रत्येक वेळेस भाजीपाला आणल्याच्या नंतर मग सगळं बॉक्समध्ये किंवा म्हणजे छोट्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये वगैरे सगळं भरून ठेवते निसून, म्हणजे मग ते जास्त दिवस टिकतं. आणि पालक वगैरे सुद्धा मग जर का असंच ठेवून दिलं तर मग लगेच खराब होते किंवा मग सुकून जाते. तर त्यामुळे मग मी सगळं आणल्या सगळं निसून घेते त्याच दिवशी. पण काल मला खूप उशीर झाला, त्यामुळे मग रात्री काही माझं निसणंच नाही झाला. नंतर खूप कंटाळा आलेला मला, त्यामुळे मग म्हणलं हा सगळं व्यवस्थित निसून घेऊया. तर आज पण उशीरच झालाय थोडासा, म्हणजे अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे सगळं. पण म्हणलं आता हे राहून गेलं तर राहूनच जाईल. आणि मला खूप जास्त कंटाळा येतो भाजीपाला निसून ठेवायला, म्हणजे असं एकदम टाइमपास झाल्यासारखं वाटतं. पण मग टीव्ही बघत बघत म्हणलं मग ठीक आहे करून घेऊ आपण. आणि मग आता भाजीपाला निसून नंतर मग स्वयंपाक पण बाकी रात्रीचा, तर मग स्वयंपाक करायला लागायचं. आणि ठेवते मी व्यवस्थित. पण कोथिंबीर ना तर कट करून ठेवावं लागते, कारण मग कट करून ठेवल्याच्या नंतर जेव्हा आपण यूज करतो भाजीमध्ये टाकण्यासाठी किंवा, तर मग लगेचच आपण त्याला कट करायची वगैरे गरज नाही, लगेचच धुवून मग आपण ते यूज करू शकतो. त्यामुळे मग कोथिंबीर व्यवस्थित निसून त्याला एकदम बारीक करून बॉक्समध्ये भरून ठेवते मी, म्हणजे कधी घाई जरी असेल तरी पण लगेच मग यूज केले जाते आपल्याला. आणि मला तर एवढ्या हिरव्या पालेभाज्या आवडत नाही, पण यांना जास्त आवडतात, तर यांच्या पण भाज्या पण खाण्यात येतात. मी पहिले तर बिलकुलच खायची नाही पालेभाज्या वगैरे, हिरवी भाजी खायचीच नाही मी बिलकुल. पण यांना आवडतात, म्हणून मग आता स्वतःसाठी काय वेगळं करायचं म्हणून मग हिरव्या तसं खात आता थोडंसं खायला चालू झाली मी. पहिले तर बिलकुल खायची नाही. तर तुम्हाला पण हिरव्या पालेभाज्या आवडतात का, तर मला कमेंट करून सांगा. खूप जास्त टाइम लागतो मेथीची भाजी निसायला तर ना. आणि एवढी सारी निसल्याच्या नंतर सुद्धा आपण करायला जातो ना, तर एकदम ती जेव्हा बनते तेव्हा एवढीशीच भाजी बनते. म्हणजे एक तर 1-1.5 तास तिला निसायला लावा, पण जेव्हा भाजी करतो आपण तर तेव्हा एकदम ती शिजून एकदम कमी होऊन जाते. पण खायला आवडते, खायला छान लागते टेस्ट. आणि सध्या तर आमच्याकडं मेथी मसाला खूपच फेवरेट होऊन बसली आहे. तर पहिले तरी नुसती म्हणजे सुकी वगैरे असं करायचं, पण आता ना मेथी मसाला खूपच आवडते सगळ्यांनाच. तर त्यामुळे मग मेथी मसाला खूप वेळेस होते. आणि आता सध्या हिरव्या पालेभाज्या भेटतात पण चांगल्या प्रकारे, त्यामुळे मग रोज किंवा म्हणजे एक दिवसाआड हिरवी भाजी असतेच आमच्याकडे.
तर इथं भाज्या निसून झाल्या आहे, फक्त कोथिंबीर बाकी आहे. पण कोथिंबीर ऑलरेडी निसलेली आहे काही, तर म्हटलं ती संपल्याच्या नंतर हे व्यवस्थित निसून ठेवू. आता टाईम पण खूप झाला आहे आणि बाहेर बहुतेक तर अंधार पण पडला आहे. असं वाटतंय की दुपारी बसले होते भाज्या निसण्यासाठी आणि डायरेक्ट रात्रच झाली आहे. म्हणजे ह्या दिवसांमध्ये ना इतक्या लवकर अंधार पडतो, तर एकदम दिवस मावळला आहे. सगळे लाईट्स वगैरे पण लागले बाहेर. म्हणजे टाईम वगैरे एवढा झालेला नाही आहे, 6:15 झाले, पण इतका अंधार पडला आहे ना की बस असं वाटतंय की 7-8 वाजले काय की अजून स्वयंपाक पण बाकी आहे. आणि आज तर साहेबांची फरमाईश डाळबट्टीचा कार्यक्रम आहे, तर आज डाळबट्टी करायची आहे, तर मला लवकर लागावं लागेल स्वयंपाकाला. तसं मी रोज 6:30-6:45 वगैरे लागते, पण बघू आता 6:15 झाले, तर मी स्वयंपाकाला लागून घेते, कारण बट्ट्याला थोडा जास्त टाईम लागतो. तर डाळबट्टीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली ऑलरेडी, आणि जर का परत पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी अजून एक फुल ब्लॉगमध्ये तुम्हाला डाळबट्टीची रेसिपी पूर्णपणे शेअर करेल, म्हणजे एकदम डिटेलमध्ये शेअर करेल. तर बघूया डाळबट्टी कशी बनते. तर ह्या भाज्या बनण्यासाठीच ना एवढा जास्त टाईम लागतो, त्यामुळेच मला आवडत नाही. इतका जास्त टाईम जातो याच्यामध्ये, टाईम कसा गेला समजतच नाही. आणि भाजीमध्ये एवढा सारा तर सगळं ते काड्या वगैरेच निघल्या, सगळं एवढा सारा कचराच निघलाय. आणि भाजी तर एवढीशीच निघली आहे मेथीची. पालकाची भाजी मी सकाळी यूज केलेली होती, म्हणून थोडीशीच बाकी होती. एवढ्या भाजीपैकी सुद्धा जेव्हा आपण बनवतो तर तेव्हा एकदम थोडीशीच बनते ती. पण मग ठीक आहे, आवडती आता यांना, तर काय करणार, निसा आणि करा. इथं मी डाळबट्टी करण्यासाठी वरण लावलेलं आहे. तर मग वरण तोपर्यंत शिजतं, तोपर्यंत बघ मी इकडं डाळबट्टीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी ओवा, रवा, बेसनाचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ, नंतर थोडं गव्हाचं पीठ आणि मीठ, तेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, दही, ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून मी पीठ बनवलेलं आहे. आणि थोडंसं घट्टच पीठ ठेवलेलं आहे. एका साईडला मग पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, बट्ट्या उकडण्यासाठी. आणि 5-10 मिनटाच्या नंतर मग मी व्यवस्थित परत एकदा पीठ मळून घेतलं आणि मग त्याचे बट्ट्या आमच्याकडं पोळी लाटून करतात. तर मी जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, पहिले पण एका बट्ट्याची रेसिपीचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. तर मग व्यवस्थितपणे पीठ मळून घेतलं आणि 10 मिनिट भिजू दिल्याच्यानंतर थोडंसं छान होतं ते पीठ, म्हणजे तेल लावून वगैरे त्याला ठेवायचं 10 मिनटासाठी आणि नंतर मळून घ्यायचं. तर मग व्यवस्थित पीठ मळून घेतल्याच्यानंतर त्याचे मग छोटाले गोल गोल गोळे केले आणि मग त्याची पोळी लाटून घेतली. आणि पोळी लाटून घेतल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वरतून थोडंसं तेल लावलं आणि मग त्याचे असे रोल वगैरे करून घेतले. तर त्याला फोल्ड करून घेतलं आणि मग त्याची उकडायला पाण्यामध्ये टाकलं, त्याला गरम पाण्यामध्ये. अशा प्रकारे सगळ्या पोळ्यांचे मी रोल बनवून घेतले आणि अशा बट्ट्या फोल्ड करून त्याला साईडला ठेवून दिल्या. तर मग सगळ्या बट्ट्या अशाच पटपट लाटून घेतल्या आणि नंतर मग सगळ्या एकदाच, तोपर्यंत पाण्याला उकळा आलेला होता, तर ते उकळलेल्या पाण्यामध्ये सगळ्या बट्ट्या मी सोडून दिल्या. तर मग ते उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं 5-10 मिनटापर्यंत त्याला शिजू द्यावं लागतं. मग ज्या खाली टाकलेल्या बट्ट्या असतात तर त्या मग लगे पाण्याच्या वरती येतात, तर म्हणजे तेव्हा समजून जायचं की मग आता हे रेडी आहे आपल्याला बाहेर काढण्यासाठी. तर मग तोपर्यंत चांगल्या बट्ट्या उकडलेल्या असतात, जर जेव्हा पाण्यामध्ये वरती येतात बट्ट्या तेव्हा. तर मग तेव्हा आपण गॅस बंद करून मग त्याला थोडंसं चाळणीमध्ये किंवा मग ताटामध्ये वगैरे काढून घेऊ शकतो, जेणेकरून की म्हणजे मग त्याचं पाणी वगैरे जे असतं तर ते मग सगळं पाणी निचरून जाईल. आणि जेव्हा आपण तळतो बट्ट्या तर मग तेव्हा तेल वगैरे उडणार नाही. पाण्यामुळं काय होतं की एखादा थेंब जर तेलामध्ये पडला पाण्याचा की मग लगेच तेल उडतं. तर त्यामुळे पहिले 5-10 मिनटं मग रेस्ट करून द्यायचे बट्ट्यांना आणि मग पाणी सगळं म्हणजे सुकून गेल्याच्यानंतर मग बट्ट्या तळायच्या. इकडं मी बट्ट्या लाटून वगैरे सगळं घेऊस तर इकडं माझं वरण शिजलेलं होतं. तर मग मी इकडे वरण सगळं डाळ हटून घेतली आणि तोपर्यंत मग बट्ट्या उकडायला ठेवल्या. बट्ट्या उकडेपर्यंत इकडं वरणाला फोडणी देऊन होते माझे. तर मग भातावर खाण्यासाठी जे साधं वरण ठेवायचं असतं, तर मग ते भातावरती खाण्यासाठी थोडंसं वरण बाजूला काढून ठेवलं आणि मग आता हे काही वरण ठेवलं तर ते फोडणी देण्यासाठी बट्ट्यांसोबत खाण्यासाठी. तर मग थोडंसं मीठ वगैरे टाकून दिलं साध्या वरणामध्ये आणि त्याला मग साईडला ठेवून दिलं. तर मग बट्ट्या तोपर्यंत चांगल्या उकडलेल्या आहेत आणि मी वरणाला पण फोडणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे बट्ट्या वरती आलेल्या पाहिजे की मग आपण गॅस बंद करून बट्ट्या काढू शकतो. तर वरणाला फोडणी देऊन घेतली मी आणि बट्ट्या उकडल्यावरती आल्या, म्हणून मग आता बट्ट्या पण काढून घेते आहे. तर त्या थोड्या 10 मिनटासाठी मी थोडंसं साईडला काढून ठेवेन, कारण मग काही ना बट्ट्यांमध्ये थोडंसं पाणी पण असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अडकलेलं. तर मग ते पाण्यासोबत आपण तळू नाही शकत, कारण मग तेल उडायची भीती वाटते. तर मग 5-10 मिनटासाठी आपण त्याला साईडला काढून ठेवायचं किंवा चाळणीमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही, जेणेकरून मग पाणी सगळं निचरून जाईल त्याचं.
तर एका बाजूला वरण आपलं रेडी आहे आणि आता फक्त बट्ट्या तळायच्या बाकी आहे आणि थोडंसं भात पण लावायचा असतो. तर मग जिरा राईस करायचा होता, त्याची फोडणी सगळी देऊन दिलेली होती, मटार वगैरे सगळं टाकून. आणि आता भात लावला मग जिरा राईस. आणि नंतर मग भात लावल्याच्या नंतर यांना पापडसुद्धा आता बट्ट्या तळण्यासाठी तेल घ्यावंच लागतं, तर मग म्हटलं पापड पण तळून घेऊ. तर मग बट्ट्याच्या अगोदर मी पापड पहिले तळून घेतले आणि नंतर मग बट्ट्या तळून घेतला. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. आणि मग बट्ट्या वगैरे रेडी झाल्याच्या नंतर छानपैकी डाळबट्टी पापड वगैरे सगळं व्यवस्थित जेवण केलं. अशा प्रकारे झाला होता बट्ट्यांचा मस्त बेत आणि एकदम छान टेस्ट झाली होती बट्ट्यांची. तर आम्ही दोघांनी मग जेवण वगैरे केले. एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू दे.